संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नाशिक विधान परिषद निवडणुकांचे निकाल पुढच्या काही वेळात जाहीर होणार आहेत। मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे। दरम्यान आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे आहेत। दराडे साहेब, संपूर्ण राज्याचं लक्ष खरं तर तुमच्या निकालाकडे आहे। तुमचा स्वतःचा जो काही तुम्ही अभ्यास केलेला आहे, काय अंदाज आहे? मी महायुतीत असल्या कारणाने मला खात्री आहे मी विजय होईल। तरी पण महायुतीतील जर काही नेत्यांनी मदत जर केली तर मी 100% आणि नाही मदत केली तर कमी फरकाने का होईना माझा विजय होईल। पण महायुतीमध्ये स्वतः एकनाथ शिंदे, गिरीश महाजन यांनी बैठका घेतल्या, नाशिकमध्ये उदय सामंत तळ ठोकून होते, तरी सुद्धा तुम्हाला डाऊट वाटतोय? नाही, मी येवला मतदारसंघाच्या वरून सांगतो की महायुतीच्या नगरसेवकांनी मला मदत केलेली नाही आहे, कारण तिथे 8 मतं मला मिळालेले नाही 30 पैकी। येवल्याची जबाबदारी भुजबळांकडे होती, तुमचा रोख त्यांच्याकडे? आता महायुतीतील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी काम केलं असेल तर निश्चित मला खात्री आहे, परंतु नाही केलं असेल तर कमी फरकाने मी विजय होईल। येवल्यामध्ये 8 मतं होते, तुमचं म्हणणं आहे की भुजबळांनी जर सांगितलं असतं तर ते पडले असते। जर त्यांनी सांगितलं असतं तर पडले असते, पण ते पडले नाही। मला कुठेतरी युती धर्म पाळला नाही भुजबळांनी? मग भुजबळांनी म्हणण्यापेक्षा महायुतीतील काही नेत्यांनी पाळला नाही। आता कोण आहे काय कल्पना नाही ना त्याची। पण मग निकालाचा कल तुम्हाला नेमका काय वाटतोय? म्हणजे एवढी सगळी फाटाफूट होऊन सुद्धा तरी माझा विजय निश्चित आहेच, कमी फरकाने का होईना विजय आहेच। भुजबळांच्या संदर्भात तुम्ही काही चर्चा केली होती आधी? त्यांच्याशी बोलला होतात प्रत्यक्ष प्रचाराच्या आधी, प्रचाराच्या दरम्यान? नाही, ज्यावेळेस महायुती झाली त्यावेळेस सगळे नेते आमच्या येवल्याचे समीर भुजबळ स्वतः त्या मिटिंगला होते, ते मिटिंग पार पाडले, सहलीला पण होते, तरी मला 8 मतं कमी पडले। काय कारण वाटतं? मला काय कल्पना नाही ना आता त्याची। खूप खूप शुभेच्छा आपल्याला निकालासाठी। आपण बघतोय की महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे जे आहेत ते या ठिकाणी आशावादी आहेत। विजय माझाच होणार, कितीही मतांची फाटाफूट झाली तरी आपण विजयी होणार असं ते म्हणतात। कॅमेरा पर्सन आकाश वेलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।